मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे, या अनुषंगाने सविस्तर चर्चा नगर परिषद मूर्तिजापूर येथे आयोजित बैठकीत करण्यात आली। तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार हरीश पिंपळे यांनी 15 मे रोजी दिल्या। या बैठकीला आमदार हरीश पिंपळे, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे, मुख्याधिकारी विजय लोहकरे, शहराध्यक्ष रितेश सबाचकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास सोनोने, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र नेमाडे, डॉक्टर वाडेकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सचिन देशमुख, नगरसेवक सुनील रछुवानी, नगरसेवक भारत जेठवानी, उपाध्यक्ष कमलाकर गावंडे, कैलास महाजन, बबलू भेलोंडे, रोहित अवलवार, संदीप जळमकर, राम जोशी, लखन अरोरा, राहुल गुल्लाने, गजानन नाकट सह नगरपंचायत कर्मचारी आदींसह विविध विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते। हरीश पिंपळे म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बारके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधन सामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करावी। शासकीय व खासगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र बेड राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी। म्युकरमायकोसिस रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे। या रोगसाठीचा औषध व लहान मुलांवर करावे लागणाऱ्या उपचारासाठी औषधींचा तसेच उपचाराकरिता लागणाऱ्या इतर काही साधन सामुग्रीची कमतरता पडू दिली जाणार नाही। तसेच कोरोनाबाधित झालेल्या लहान मुलांच्या पालकांची देखील राहण्याची सोय करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने 45 वर्षावरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहे, परंतु सध्या मर्यादित स्वरूपात लस उपलब्ध होत आहे। त्यामुळे लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात यावे। पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जातील। उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली। तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठा होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।